सगळ्या पत्रकार बांधवांना नमस्कार, जय शिवराय। कालपासून राज्यात एक नवीन कट शिजला गेलाय सरकारकडून, आणि तो कट असा आहे की मराठा समाजाला प्रमाणपत्र पण त्यांनी द्यायचे आणि रद्द पण त्यांनीच करायचे। हा खूप मोठा देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मंत्र्याकडून आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या मंत्र्याकडून शिजला जातोय। एकनाथ शिंदे साहेबांचं नाव मी 3 वर्षानंतर पहिल्यांदा याच्यात घ्यायला लागलो। त्याचे कारण पण तसेच आहेत, तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की काय काय सत्यता आहे, काय काय नाही। आम्ही शिंदे साहेबांवरती माया किती करायची, त्यांच्या लोकांवरती किती करायची, आम्हाला सुद्धा काही क्षमता आहे। कारण क्षमता काही रूल त्यांनी सुद्धा पाळले पाहिजेत, नुसते मराठ्यांनीच पाळता कामा नाहीयेत म्हणून। आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा फडणवीस साहेबांचा आणि त्यांच्या मंत्र्यांचा आहे की मराठ्यांविषयी जो कट रचला गेला, प्रमाणपत्र रद्द व्हावेत म्हणून। जे राज्यात कालपासून जे धुमाकूळ चाललाय ना, जरांगे पाटलाचं आंदोलन, त्याच्यातून कुणबी प्रमाणपत्र मिळाले आणि प्रमाणपत्र धोक्यात, अमुक धोक्यात, तमुक धोक्यात, हे जे पेरलं गेलं ना, हे सरकारनं जाणून बुजून ही कट रचलाय खूप मोठा। कारण मी एकटा पडावा म्हणून, आणि मी त्या मराठ्यांसमोर राज्यातल्या सिद्ध करून देणार आहे। मला एकटं पाडण्याचा प्रयत्न का केला आणि माझ्या मराठा समाजाचं वाटोळं करण्याचं काम सरकार कसं करतंय हे मी तुम्हाला सिद्ध करून देणार आहे। नुसतं बोलणारच नाहीये, तर ते मी सिद्ध करून देणार आहे की सरकार कशा प्रकारे मराठ्यांचं वाटोळं करतंय, मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करतंय। मग त्याच्यात भाजपमधला मराठा सुद्धा आला। त्यांनी सुद्धा लक्षात घ्यायचंय, तुम्ही ज्या पक्षाला वाढवताय ना, त्या पक्षात तुमचे सुद्धा पोरं काम करतायत। तुमच्या पोरांचं शिक्षणात आणि नोकऱ्यात कसं वाटोळं होईल याचा पुरेपूर निवेदित कट असा सरकारकडून रचला गेलाय।